हॅलो फ्रेंड्स, काल आपण लेक्चरमध्ये मिसलेनियस चालू केला होता. आपल्या त्याच्यात बेसिक फॉर्म्युले 2-3च आहेत. एक कन्वर्जन, रेडियनचं डिग्री, डिग्रीचं रेडियन, त्याच्यानंतर एल इज इक्वल टू आर थिटा आणि ए इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थिटा. या 4-5 फॉर्म्युलांव्यतिरिक्त आपल्याला 2-3 फॉर्म्युले आज नवीन बघायचे. दोनच, पॉलिगॉनचा इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल, हे 2 फॉर्म्युले पाहिल्यावर मिसलेनियस आपण बघतोच आहे. जेव्हा गणित येईल तेव्हा मी त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगेन. ज्याला कोणाला काय प्रॉब्लेम असेल, काय असेल, त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता मला. त्याच्यानंतर अभ्यास करा. लेक्चर कॉलेज जेव्हा चालू होईल तेव्हा होईल, परंतु अभ्यास मात्र पाहिजे. बघा, अँगल बिटवीन हँड्स ऑफ अ क्लॉक when it shows time 9.45. Option A 7.5 degree, option B 12.5 degree, option C 17.5 degree आणि option D 22.5 degree. आता याच्यामध्ये बघण्यासारखी एक महत्वाची गोष्ट आहे की समजा हा हे घड्याळ आहे, इथे किती वाजले तुमचे 12, हे 9, 3, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10 आणि 11 हे तुमचं घड्याळ आहे. आता मिनिट हँड, आवर हँड आणि सेकंड हँड या तिघांचा आपण विचार करणार. सेकंड हँडला एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, तर 1 मिनिट लागतो. सो 1 मिनिटात सेकंड हँड, याचं काही जास्त आपल्याला नाहीये परंतु माहित असावं. सेकंड हँड 1 मिनिट इज इक्वल टू 360 डिग्री. कारण 1 मिनिटात तो पूर्ण एक चक्कर कंप्लीट करतो म्हटल्यानंतर तो अँगल किती तयार करतो, पूर्ण तयार करतो, म्हणजे किती झाला तुमचा 360 डिग्री झाला. त्याच्यानंतर मिनिट हँडचं बघितलं, मिनिट हँडला एक पूर्ण चक्कर काढण्यासाठी बरोबर 1 तास लागतो. 1 तास आहे की नाही. इथं बघा, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं असं करत 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 जेव्हा पूर्णपणे तुमचे 60 मिनिटं होतात तेव्हा तुमचा किती तास होतो, 1 तास होतो. सो मिनिट हँड 1 तासात पूर्ण चक्कर काढतो. सो 1 hour दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. मग 1 तासात जर 360 डिग्रीचा अँगल करत असेल तर 1 मिनिटात किती करतो हे बघूया. 1 hour म्हणजे किती मिनिट्स, 60 मिनिट्स दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. सो 1 मिनिट इज इक्वल टू किती डिग्रीचा अँगल होईल, त्याला 60 ने डिवाइड होतं. सो 66 डिग्री. 1 मिनिटात मिनिट हँड किती डिग्रीचा अँगल करतो, 6 डिग्री. नेक्स्ट आहे आर हँड. आर हँडला एक पूर्ण चक्कर कंप्लीट करण्यासाठी 12 तास लागतात. किंवा आपण असं म्हणूया, एक पूर्ण चक्कर कंप्लीट करण्यासाठी किती तास लागतात, 12 तास लागतात. तर 12 hours दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. 12 hours आपण मिनिट मध्ये कन्वर्जन करूया. 12 hours किंवा 1 hour मध्ये काढूया. सो 1 hour दॅट इज इक्वल टू 12 ने डिवाइड करायला लागेल. सो 3 डिग्री, 3 डिग्री नाही येणार, 30 डिग्री येणार 1 hour. सो 1 hour म्हणजे किती, 60 मिनिट्स दॅट इज इक्वल टू 30 डिग्री. सो 1 मिनिट दॅट इज इक्वल टू, या 60 ने डिवाइड केलं, 30/60 दॅट इज इक्वल टू हाफ डिग्री. सो 1 मिनिट इज इक्वल टू हाफ डिग्री. सो ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ही एक आणि ही दुसरी. ती काय सांगते की मिनिट हँड 1 मिनिटात 6 डिग्रीचा अँगल बनवतो. मिनिट हँड 1 मिनिटात किती डिग्रीचा अँगल बनवतो, 6 डिग्रीचा. आणि आर हँड 1 मिनिटात हाफ डिग्रीचा अँगल बनवतो. हे 2 गोष्टी लक्षात राहिल्यावर ह्याच्यावरचे सगळे प्रॉब्लेम्स आपण सोडवू शकतो. सो आताचा प्रॉब्लेम काय, 9.45. आताचा प्रॉब्लेम काय सांगतो आपल्याला, 9.45 म्हणजे 9 वाजून किती मिनिटं झाले तुमचे, 45 मिनिटं. ठीक आहे. सो ते घड्याळात आपण काढूया 9 वाजून 45 मिनिटं. 9 वाजून 45 मिनिटं होत असताना हा काटा इथे येणार आहे आणि हा इथे. ठीक आहे. सो 9 वाजल्यानंतर बरोबर
बरोबर 9 वाजल्यानंतर आर हँड इथं असणार आणि मिनिट हँड इथं असणार. 9:45 ला काय होतंय की हा इथून म्हणजे ह्यांच्यात किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. हा इथून 45 पर्यंत जातो म्हणजे किती डिग्री कंप्लीट करतो, हा 90, हा 180 आणि हा 270 कंप्लीट करतो. ठीक, म्हणजे मिनिट हँड इथं आला आणि आवर हँड ना 10 वर असतो ना 9 वर असतो, हा 10च्या आणि 9च्या मध्ये असतो. ठीक आहे. सो आपण आर हँड आणि मिनिट हँड मधला अँगल काढत असताना मी काय करतो, बरोबर 10 वरचा अँगल हा मोजतो आणि त्यातून हा अँगल मायनस करतो. ठीक आहे. काय म्हटलं मी, बरोबर काय करतो 9, हा काटा तर बरोबर 9 वर, याचा मला काही शंका नाहीये. 45 मिनिट्सचा आर हँड आहे हा थोडासा पाठीमागे असेल. मग मी काय करतो की बरोबर 9 आणि 10 याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे, 30 डिग्रीचा अँगल आहे. 5 मिनिटं असतात. एका मिनिटाचा अँगल किती डिग्रीचा होतो, 6 डिग्रीचा होतो. सो 5 मिनिटाचा अँगल किती डिग्रीचा होता तुमचा, 30 डिग्रीचा होता मिनिट हँडचा. सो मिनिट हँड इथून इथं फिरत असताना किती डिग्रीचा अँगल करतोय हे पाहूया आपण. 45. बरं चला. सो आर हँड काय केले की हा इथून इथं होता 10च्या जवळ गेला, एवढे मिनिट्स त्याने गेले. इथं किती डिस्टन्स आहे, 15 मिनिट्स. सो ह्या टोटलला ते 15 मिनिटचा डिस्टन्स. आता ही डायग्राम जर मी मोठी काढली, हे 9 आणि हे इथं 10, हा मिनिट हँड आणि हा आर हँड. ठीक आहे. सो आर हँड बघायला गेलं तर इथं जाणार आणि 10 वर ऍक्च्युअली हा इथं जायला पाहिजे. सो हा जो टोटल अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे, 30 डिग्री. कारण हे किती आहे 360 डिग्री, त्याचे किती पार्ट झाले, 12 पार्ट झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 पार्ट झाले. सो 360 अपॉन 12 जर केलं तर 12 त्रिक 36 म्हणजे 30 डिग्री. सो एक पार्ट हा किती डिग्रीचा अँगल देतो तुम्हाला, 30 डिग्रीचा अँगल देतो. एक पार्ट किती डिग्रीचा अँगल देतो, 30 डिग्रीचा. सो हा टोटल अँगल किती डिग्रीचा आहे, 30 डिग्री. ह्यातून हा अँगल मला मायनस करायचा आहे. सो हा अँगल मला त्यासाठी काय करावं लागेल, शोधावं लागेल किती डिग्रीचा आहे. हे आर हँड इथून इथपर्यंत किती डिग्री गेले, 45 मिनिट्स गेले. किती मिनिट गेले, 45 मिनिट्स. इथून इथपर्यंत किती गेले, 45 मिनिट्स. मी दोन पद्धतीने याचा आन्सर काढू शकतो. एक हे मिनिट हँड वरून आणि एक दुसरं इथे आर हँड वरून. सो आर हँड वरून जर मला काढायचं असेल तर आर हँड इथं होता, इथून हिट किती डिस्टन्स गेला, 45 मिनिट्स. सो आर हँड ट्रॅव्हल्स 45 मिनिट्स. सो 45 मिनिट्स त्याने ट्रॅव्हल केलं. एका मिनिटाला तो किती डिग्रीचा अँगल बनवतो, हाफ डिग्रीचा. आपण बघितलं मगाशी. सो हाफ डिग्रीचा अँगल म्हणजे किती झालं हे टोटली, 2 दुने 4 उरला 1, इथाला पॉईंट आणि 0, 2 पंचे 10. सो 22.5 डिग्री. हे झालं आर हँड नुसार. मिनिट हँड नुसार जर मी याचा विचार केला तर मिनिट हँड इथून इथपर्यंत आहे, एवढं डिस्टन्स आहे, त्यातून हा अँगल मला वजा करायचा. हा अँगल मोजताना 15 मिनिटाचा डिफरन्स आहे आर हँडनी, पण मला इथं आर हँडनेच मोजावं लागणार आहे. सो बेसिकली सोपी मेथड कुठली तुमची हीच आहे, 22.5 डिग्रीची. आता इथून मिनिट हँडचं तुम्ही 30 डिग्री कॅल्क्युलेट केलं, हे मायनस केलं 15 मिनिटाचं, तर तेच होतं. हे टोटल किती डिग्री झालं तुमचं, 30 डिग्री. 30 डिग्री मायनस हा अँगल तुम्ही मोजणार. हा अँगल आता बघा, ते आर हँड 45 मिनिटं ट्रॅव्हल केलं, इथं अजून त्याला इथं 10 वर पोहोचायला किती मिनिटं आहेत, 15 मिनिटं आहेत. सो म्हणजेच किती, 15 इंटू हाफ. सो 7.5 मिनिटं. 30 मधनं 7.5 गेले, 7.5 किती राहिले तुमच्याकडे, 22.5 डिग्री. सो बेसिकली सोपी मेथड हीच आहे तुमची. ते पलीकडचं तुमचं सोपंच आहे. ऑप्शन कुठला आला तुमचा, डी. 6वा क्वेश्चन. 20 meters of wire is available for fencing of a flower bed in the form of a circular sector. In the form of a circular sector of radius 5 meter. Of radius 5 meter. Then the maximum area. Then the maximum area of flower bed. तुम्हाला फेन्सिंग करायचं आहे, याच्याकडे फेन्सिंग करायचं. फेन्सिंग करायला तुम्हाला वायर किती अवेलेबल आहे, 22 मीटर अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि याची रेडियस त्यांनी किती सांगितली, 5 मीटर.
सो मॅक्सिमम एरिया ऑफ बेड. आता ऍक्च्युली बेड कसा आहे, सर्क्युलर सर्कल आहे, सर्क्युलर सेक्टर, सर्क्युलर कसा आहे सेक्टर. सो हे 5 आणि हे किती उरते ते टोटल तुमच्याकडे किती 22 आहे ना. ते 5 आणि 5 10 गेले म्हणजे इथे किती राहिले तुमच्याकडे 12. ही पूर्ण वायर तुम्ही वापरू शकता. 22 मीटर झालं तुमच्याकडे. आणि हा तुमचा काय फ्लावर बेड आहे. सो मॅक्सिमम एरिया विचारलं म्हणजे काय विचारलं, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय, हाफ आर स्क्वेअर थीटा. सो वी रिक्वायर आर माहिती आपल्याला, पण वी रिक्वायर थीटा. आणि थीटा काढण्यासाठी यांनी काय दिले, लेंथ ऑफ आर्क दिलेलं आहे. सो लेंथ ऑफ आर्क एल इज इक्वल्स टू आर थीटा. सो एल दिले तुम्हाला 12, आर आहे तुमच्याकडे 5, यू वांट टू फाइंड थीटा. सो थीटा इज इक्वल टू 12/5 रेडियन. थीटा किती आला तुमचा 12/5 रेडियन. सो आता मी काय करणार आहे, एरियाचा फॉर्म्युला माझ्याकडे काय आहे, हाफ आर स्क्वेअर थीटा. सो हाफ आर चा स्क्वेअर किती झाला, 5 चा स्क्वेअर 25 आणि थीटा आहे 12/5. सो 12/5, 5 25, बेसक 12 आणि 5 किती झाले 30 मीटर स्क्वेअर. सो मॅक्सिमम एरिया ऑफ बेड is 30 मीटर स्क्वेअर. मॅक्सिमम एरिया ऑफ बेड इज 30 मीटर स्क्वेअर. ऍक्च्युली बघा 22 मीटर टोटल वायर अवेलेबल आहे आणि फेन्सिंग कोणाचे करायचं इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर सेक्टर. म्हणजे आपला जो बेड आहे तो सर्क्युलर सेक्टरच्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजेच काय, हे 5 आणि हे 5 रेडियस दिलेली आहे, 22 टोटल आहे. मग 5 आणि 5 10 गेले, 22 मधून 10 गेले राहिले की तुमच्याकडे 12. सो 12 म्हणजे एल इज इक्वल टू तुमच्याकडे आर थीटा. सो एल 12 इज इक्वल टू थीटा आर 5 थीटा. 5 भागिले गुणिले तिकडे गेलो काय झालं तुमचा भागिले. सो 12/5. सो एरिया इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थीटा 25 आणि थीटाला 12/5 भागाकार गुणाकार केला, फायनल आन्सर आला माझ्याकडे 30 मीटर स्क्वेअर. सातवं आहे, इफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल, if the angles of a triangle are in the ratio 1:2:3, then the smallest angle in radian is, smallest angle in radian is. ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे π/3, दुसरा ऑप्शन आहे π/6, तिसरा ऑप्शन आहे π/2 आणि चौथा ऑप्शन आहे π/9. सो लेट द कॉमन मल्टिपल बी x. सो एंगल्स काय होणार, x 2x आणि 3x. काय झालं एंगल तुमचे x 2x आणि 3x. सो ट्रायंगल आहे, ट्रायंगल म्हणल्यानंतर तिन्ही अँगलची बेरीज ही किती असते 180 डिग्री. ट्रायंगल असल्यामुळे तिन्ही अँगलची एडिशन किती 180 डिग्री. सो 3 आणि 2 5 आणि किती झाले 6. सो 6x is equal to किती डिग्री 180 डिग्री. x is equal to how many डिग्री 30 डिग्री. सायक्लिक 18 भागिले. सो आपल्याला छोटा अँगल पाहिजे म्हणजे 1 वाला, तो कोण आहे तुमचा x आहे आणि हा विचारला तुमचा रेडियन मध्ये. सो रेडियन म्हणजे काय 30 into π/180. 0 0 3 स किती झाले 18. सो दिस इज युअर π/6. x is equal to π/6 रेडी. ऑप्शन बी π/6. Next question 8. A semicircle is divided into two sectors whose angles are in the ratio 4:5. Find ratio of their areas. Find ratio of their areas. Option A 5:1. Option B 4:5. Option C 5:4. Option D 3:4. So now काय होतं, सेमी सर्कल. हा सेमी सर्कल आहे, इज डिवायडेड इनटू टू सेक्टर्स. इथं समजा सेंटर आहे, वाटत नाही पण आहे. हे दोन सेक्टर आहे. ह्याचा जो थीटा आहे तो 4:5 मध्ये. सो समजा हा 4x अँगल असेल तर हा तुमचा किती x अँगल आहे 5x. ठीक आहे. आणि हा तुमचा एरिया 1 आणि हा तुमचा एरिया 2. आपल्याला त्यांचा रेशो विचारला आहे है ना. सो हे सेमी सर्कल असल्यामुळे
4x plus 5x that is equal to किती डिग्री यायला पाहिजे 180 डिग्री 4x plus 5x that is equal to किती येतं तुमचं 180 डिग्री so 9x is equal to 180 डिग्री x is equal to 20 डिग्री x is equal to किती 20 डिग्री so पहिला अँगल जो आहे 4x तो आला 80 डिग्री झाला आणि दुसरा जो आहे 5x तो झाला तुमचा 100 डिग्री ठीक रेडियस सो रेडियसला आरच म्हणूया आपण दुसरं काय म्हणायची गरज नाहीये सो पहिल्याचा जो एरिया आहे A1 तो कसा मिळेल आपल्याला हाफ r स्क्वेअर थीटा 1 सो हाफ r स्क्वेअर ला तसंच ठेवलं थीटा 1 तुमचा 80 डिग्री आहे सो 80 into pi by 180 दिस इज युअर A1 हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही रेशो घेत असताना आपल्या बऱ्याच गोष्टी काय होणार आहेत कॅन्सल होणार आहे आता A2 काय येणार आहे तुमचा हाफ r स्क्वेअर थीटा 2 सो थीटा 2 किती डिग्री आहे 100 डिग्री सो 100 अपॉन पाय बाय 180 सो आपल्याला काय पाहिजे ह्यांचा रेशो सो A1 अपॉन A2 that will be equal to half r square 80 पाय बाय 180 आणि हा A2 वाला हाफ r square 100 पाय बाय 180 सो पाय बाय पाय 180 कॅन्सल झाला r स्क्वेअर हाफ सगळंच कॅन्सल झालं राहिलं काय तुमच्याकडे 80 अपॉन 100 so 0 got cancelled half 4 half 5 so this is 4 by 5 A1 upon A2 is 4:5 हा क्वेश्चन लिहित बसण्यापेक्षा मी ह्या शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगतो हे काय म्हणतंय की आर हँड आणि मिनिट हँड यांच्यामधला अँगल काढायचा आहे किंवा 20 minutes past 2 हे लिहितो तेवढं 20 minutes past 2 म्हणजे किती 2:20 सो दिस इज युअर 3 दिस इज युअर 2 दिस इज युअर 12 दिस इज युअर 1 हा 4 हा 5 20 मिनिटं म्हणल्यावर मिनिट हँड कुठं असणार तुमचा 4 वर आणि 20 past 2 म्हणजे हा थोडासा पुढे असेल मग हा इथे यायला पाहिजे टोटल हा अँगल किती होणार बघा इथं 30 डिग्री आणि इथं 30 डिग्री सो टोटल किती झालं तुमचं 60 डिग्री सो अँगल इज इक्वल्स टू 60 डिग्री मायनस हा जो अँगल केला आर हँडने तो आपल्याला मायनस करावा लागेल सो आर हँड आहे आपला तो 2 पासून इथपर्यंत किती मिनिटात आलाय 20 मिनिटात आलाय किती मिनिटात आलाय 20 मिनिटात सो 20 मिनिटाचं मी काय लिहिलं 20 into आर हँड एका मिनिटाला किती डिग्रीचा अँगल करतो हाफ डिग्रीचा अँगल करतो सो टोटली किती डिग्रीचा अँगल केला त्याने 10 सो 60 डिग्री मायनस 10 डिग्री दॅट इज इक्वल टू 50 डिग्री परत एकदा समजून घ्या अतिशय सोपं आहे हा फिक्स 4 वर असणारा मिनिट आहे 20 मिनिटं 20 मिनिट्स म्हणजे 20 मिनिटं 2:20 मिनिटं सो 2:20 मिनिटं 20 मिनिटं म्हटलं 5 10 15 20 हे 20 मिनिटं इथं आलं आणि 2 वाजून पुढे म्हणजे 2च्या पुढे काहीतरी हा तुमचा आर हँड गेलेला असेल 20 मिनिटात जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं तेवढं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केला असेल आर हँड मग आता हा इथून 3 पर्यंतचा अँगल किती आहे 30 डिग्री आणि इथून 2 पर्यंतचा अँगल 30 डिग्री सो टोटली हा किती झाला 60 डिग्री मायनस कुठला पार्ट करतोय बघा हा 2 पासून इथपर्यंत आर हँडला जेवढा अँगल काय केलाय तो आपण मायनस करतोय तो इथून इथपर्यंत यायला त्याला किती मिनिटं लागली तर 20 मिनिटं लागली आणि आर हँड एका मिनिटात किती डिग्रीचा अँगल करतो तर हाफ डिग्रीचा अँगल करतो हे आपण पाहिलेले आहे सो म्हणून मी हाफने त्याला मल्टिप्लाय केलं सो 10 आलं 60 - 10 किती झालं तुमचा 50 डिग्री ऑप्शन आहे का ऑप्शन आहे येस 50 डिग्री आता ह्याच्या ज्या काही नोट्स आहेत ट्रिग्नोमेट्रीच्या पार्ट 1च्या उद्या मी तुमच्या ग्रुपवर टाकेल किंवा आज संध्याकाळी टाकेल तर ग्रुपमध्ये तुम्ही काय करा ते डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये बोर्डच्या एक्सरसाइज आहे त्या बोर्डच्या एक्सरसाइज तुम्ही व्यवस्थित पहा बोर्डच्या एक्सरसाइज झाल्यानंतर मी तुम्हाला MST CVTच्या आणि JEEच्या मेन्स आणि ॲडव्हान्सच्या शीट पाठवेल त्या शीट आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत ठीक आहे लास्ट क्वेश्चन नंबर 10 MCQ चा लास्ट द सेंट्रल अँगल of a sector of area 9 pi centimeter square is 60 degree. The perimeter of sector is option A
पाय, बी 3 प्लस पाय, ऑप्शन सी 6 प्लस पाय आणि ऑप्शन डी 6. सो सेंट्रल अँगल ऑफ सेक्टर, हा सर्कल, हा सेक्टर, त्याचा सेंट्रल अँगल किती दिलेला आहे 60 डिग्री आणि सेंट्रल अँगल ऑफ सेक्टर ऑफ एरिया 9 पाय. ह्या सेक्टरचा एरिया किती सांगितलं त्यांनी 9 पाय. सो एरिया ऑफ सेक्टर किती असतं, एरिया ऑफ सेक्टर हा आर स्क्वेअर थीटा, ठीक. आणि हा थीटा पण त्यांनी दिलेला आहे 60 डिग्री. सो एरिया किती आला आपल्याकडे 9 पाय दिलेला आहे त्यांनी. हा आर माहित नाही तो आर स्क्वेअर तसंच ठेवलं. 60 डिग्री, 60 डिग्रीचा रेडियन मध्ये कन्वर्जन असते पाय बाय 3. सो पाय पाय तुमचा काय झालाय कॅन्सल झालाय. राहिले काय तुमच्याकडे आर स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 2 इंटू 3. 3 दोन किती झालं 6, 9 7 54. सो म्हणजे किती झालं 54 आर स्क्वेअर. आता विचारलंय त्यांनी काय पेरिमीटर. सो पेरिमीटरच्या आधी आपण काय करूया आर काढूया. सो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 54, ठीक आहे. त्याला तसंच ठेवू 2 मिनिटासाठी, नंतर बघू याची गरज पडली तर याचं फोडाफोडी करूया, नाही तर तसंच ठेवायचं. पेरिमीटर काय येणार सेक्टरचे पेरिमीटर आर प्लस एल. सेक्टरचं पेरिमीटर काय येणार आर प्लस एल. सो पेरिमीटर ऑफ सेक्टर, पेरिमीटर that is equal to r plus l. so this is r plus l काय असतं तुमचा r थीटा. l काय असतो आपला r थीटा. l is equal to r थीटा हे आपल्याला माहिती आहे. सो ह्यांच्यातनं r कॉमन निघाला, आतमध्ये काय राहिलं 1 प्लस थीटा. सो r किती तुमचं अंडर रूट ऑफ 54 आणि हे 2 प्लस थीटा तुमचं किती डिग्री 60 डिग्री. सो म्हणजे किती झालं तुमचं पाय बाय 3. 2 प्लस पाय बाय 3. 54 9 इंटू 6 इंटू 2 प्लस पाय बाय 3. सो 9 चं रूट किती झालं 3. सो 3 रूट 6 इंटू 2 प्लस पाय बाय 3. सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया. आता इथे शब्द आहे ऑफ एरिया. अच्छा म्हणजे सर्कलचा एरिया किती दिला त्यांनी 9 पाय. सो आपलं हे जे झालेलं आहे ते पूर्णतः चुकलेलं आहे. एरिया कोणाचा दिले त्यांनी सर्कलचा. सो एरिया ऑफ सर्कल विल बी एरिया इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. सो 9 पाय इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. पाय गॉट कॅन्सल्ड. आर स्क्वेअर इज इक्वल टू 9. सो आर इज इक्वल टू प्लस और माइनस 3. पण आपण किती घेणार तुमचा 3 घेणार. सो आर प्लस आर थीटा. आर कॉमन निघाला 1 प्लस थीटा. सो आर किती आहे तुमचा स्पष्टपणे 3 आहे. 3 इंटू 2 प्लस पाय बाय 3. थीटा पाय बाय 3 आहे ना तुमचा, ठीक आहे पर्यंत बरोबर. सो 3 आतमध्ये मल्टिप्लाय केला तर किती येते तुमचं 6 प्लस पाय. सो दिस इज युअर पेरिमीटर ऑफ सेक्टर, ठीक आहे. सो त्यातला पॉइंट क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन बघा. फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ रेग्युलर पॉलीगॉन if each of its interior angle is 3 pi by 4 radian. सो आता आपण जाऊया रेग्युलर पॉलीगॉन म्हणजे काय. रेग्युलर पॉलीगॉन म्हणजे असा पॉलीगॉन म्हणजे काय. पहिले तर समजा 3 साइड असेल तर आपण ट्रायंगल म्हणतो, 4 साइड असेल तर आपण स्क्वेअर म्हणतो, 5 साइड असेल तर आपण त्याला पेंटॅगॉन म्हणतो, 6 असेल तर हेक्सागॉन, 7 असेल तर हेप्टॅगॉन, 8 असेल तर ऑक्टॅगॉन अँड सो ऑन. हे सगळे एकत्र मिळून काय झाले तुमचे पॉलीगॉन्स. सगळ्यांना एकत्रपणे काय म्हणणार आपण पॉलीगॉन्स. सो पॉलीगॉन मध्ये आता शब्द येतो रेग्युलर पॉलीगॉन. रेग्युलर पॉलीगॉन काय की ज्यांच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात त्याला म्हणतात रेग्युलर पॉलीगॉन. बघा रेग्युलर पॉलीगॉनचे डेफिनेशन काय आहे. ऑल साइड्स इक्वल. म्हणजे डायरेक्टली प्रॉपर्टी लिहिली त्याची
जर एखाद्या पॉलिगॉनच्या सगळ्या साइड्स इक्वल असतील तर त्याला काय म्हणलं जातं रेग्युलर पॉलिगॉन. जर आता एखाद्या पॉलिगॉनच्या सगळ्या साइड्स ह्या इक्वल असतील तर त्याचे सगळे अँगल पण काय असले पाहिजे इक्वल. कुठल्याही अँगलचं बोलतो मी इंटेरियर अँगल. एक्सटेरियरची आपण चर्चा नंतर करूया. तर आपल्याकडे इंटेरियर अँगलचा फॉर्म्युला आहे इंटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन that is equal to n minus 2 into 180 upon n. सो याला ट्रायंगल मध्ये थोडंसं बघूया. रेग्युलर ट्रायंगल म्हटल्यानंतर काय होणार तुमच्याकडे तिन्ही साइड्स इक्वल. सो याचं काय होणार 3 minus 2 into 180 upon n म्हणजे किती झालं 3. सो 3 minus 2 किती झालं 1. सो 180 upon 3 318 60 डिग्री. सो रेग्युलर जर म्हणजे रेग्युलर ट्रायंगल म्हणजे काय तिन्ही साइड्स इक्वल आणि तिन्ही साइड इक्वल झाल्यानंतर ते तुमचं किती होतं 60 डिग्रीचा तुमचा अँगल होतो. सो ह्या गणितामध्ये इंटेरियर अँगल त्यांनी किती दिलाय 3 पाय बाय 4. सो इंटेरियर अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार इंटेरियर 3 पाय बाय 4 हा इंटेरियर अँगल आहे. सो 3 पाय बाय 4 इज इक्वल्स टू n मायनस 2 इंटू 180 म्हणजे किती पाय अपॉन n. पाय पाय काय झाला तुमचा कॅन्सल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया इकडे 3n is equals to 4n minus 8. 8 इकडे पाठवू 3n ला इकडे घेऊ. सो 8 is equals to 4n minus 3n. So n is equal to 8. So how many sides this regular polygon have? It has 8 sides.